नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. तर उन्हाळ्यामध्ये जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी मस्त अशी चटपटीत तिळाची चटणी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. खायलाही खमंग आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपी बनवूयात. त्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. हे तीळ मी गावरान तीळ घेतलेले आहे. शक्यतो तुम्ही गावरान तिळाचाच वापर करा. याची चवही आणि टेस्टही खूप छान लागते. तर तीळ आपल्याला 10 ते 15 मिनटं मंद आचेवरती असे तुडतुड आवाज येईपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. जेवढे तीळ आपण चांगले भाजू तेवढी चव आपल्या चटणीची चांगली येते. तर अशा प्रकारे तीळ आपले भाजून झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊयात आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊयात. तर तर एका ठिकाणी मी प्लेटमध्ये काढलेले आहेत. थंड करून घेऊयात. त्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत. आता या ठिकाणी कढई गरम असल्यामुळे आपले शेंगदाणे लवकर भाजतील. तर शेंगदाणे हे खरपूस आणि खमंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व यालाही आपल्याला त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. दोन्ही जिन्नस व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे. तर उन्हाळ्यामध्ये ही चटणी खायला खूपच भारी लागते. जर भाजी नसेल तर ही चटणी तुम्ही खाऊ शकता. तर आता दोन्ही जिन्नस व्यवस्थित थंड झालेली आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक थोडीशी चुटकीभर एवढी हळदी टाकायची आहे आणि याला मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे. शक्यतो तुम्ही याला कुटलं तरी चालेल. ओबडधोबड जरी बनवलं तरी ही चटणी खायला खूप छान लागते आणि वरतून 1 चमचा चटणी आणि तेलाचा किंवा तुपाची धार आणि मस्त गरमागरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खूप छान वाटते. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.